नवरात्री ही 9 दिवस का बरं साजरी केली जाते हो? तर ह्याचे वेगवेगळे 3 प्रकारात आपण कारण बघून घेणार आहोत. पहिलं आहे पौराणिक कारण. तर मार्कंडेय पुराणामध्ये सांगितल्यानुसार नवदुर्गांचं या 9 दिवसांमध्ये पूजन करायचं सांगितलेलं आहे. त्याच प्रकारे मार्कंडेय पुराणामध्ये महिषासुराच्या वधासाठी देवी कंटिन्यू हे जे 9 दिवस आहेत त्यात दिवस रात्र महिषासुराशी युद्ध करत होती आणि 10व्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता आणि तो 10वा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जात असतो. त्यानंतर येतं आध्यात्मिक कारण. तर आपल्या शरीरामध्ये महत्वाची 9 चक्रे आहेत, 9 महाद्वारे आहेत आणि 9 महानाड्या आहेत, ज्यांच्या शुद्धीकरणाचा विधी या दिवसांमध्ये सांगितलेला असतो. त्यामुळे आध्यात्मिक स्तरावरती सुद्धा नवरात्रीचं फार महत्व आहे. त्यानंतर येतं सायंटिफिक रिझन. तर जेव्हा पावसाळा सुरू झालेला असतो तेव्हा शरीरात मेटाबॉलिझम म्हणजे जी पचनक शक्ती आहे ती क्षीण झालेली असते. त्यामुळे या काळामध्ये डिटॉक्सिफिकेशन करणं फार गरजेचं असतं. बऱ्याच वेळा आपल्या अन्नातून काही कफजन्य काही वातजन्य पदार्थ आपल्या शरीरात जात असतात आणि टॉक्सिन्स क्रिएट होत असतात. त्यामुळे या 9 दिवसाच्या उपवासामधून डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस सांगितलेली आहे. म्हणून नवरात्री 9 दिवस करतात बरं का.